भावी शिक्षक मित्रांनो, ज्या उमेदवारांनी टेट 2025चे स्कोर कार्ड डाउनलोड केले नव्हते अशा उमेदवारांसाठी टेट डिपार्टमेंटकडून स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी वेब लिंक ओपन केलेली आहे। या वेब लिंकच्या माध्यमातून स्कोर कार्ड कसा डाउनलोड करायचा या संदर्भातला हा व्हिडिओ। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम गूगल क्रोम या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। गूगल क्रोम या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। त्यातील सर्च बॉक्समध्ये आपल्याला टेट रिझल्ट 2025 टाईप करावं लागेल आणि फर्स्ट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। फर्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। फर्स्ट ऑप्शन तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हा दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। आपल्याला मित्रांनो रुलरच्या सहाय्याने खाली यावं लागेल। रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 निकाल हा ऑप्शन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर राईट साईडला आपल्याला न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। वरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 गुणपत्र डाउनलोड वेब लिंक हा ऑप्शन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। राईट साईडला आपल्याला लॉग इन क्रेडेंटाईल हा ऑप्शन दिसतोय। यामध्ये फर्स्ट विंडो रजिस्ट्रेशन नंबर और रोल नंबरची दिसते। यामध्ये आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। मी माझा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घेत आहे। मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्यासमोर पासवर्डची विंडो दिसते। यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, मी माझी डेट ऑफ बर्थ टाकून घेत आहे। सुरुवातीला मी माझी डेट टाकत आहे, त्यानंतर डॅश देत आहे, त्यानंतर मंथ टाकत आहे, त्यानंतर डॅश देत आहे, त्यानंतर इयरचे शेवटले 2 डिजिट टाकत आहे। मित्रांनो, माझी डेट ऑफ बर्थ टाकून घेतल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चा दिसतोय, तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। मी माझा कॅप्चा इथे व्यवस्थित टाकून घेत आहे। मित्रांनो, कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा स्कोर कार्ड शो होतील। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला तुमचा स्कोर कार्ड 30/9/2025 पर्यंत डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत तुम्हाला संधी मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, तुमचा स्कोर कार्ड व्यवस्थित डाउनलोड करून ठेवा। मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक हार्दिक आभार। धन्यवाद।